नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। प्रेम प्रकरणातून कुमारी मातेनं बाळाला जन्म दिल्याची घटना श्रीगोंदे तालुक्यातील अजनूजमध्ये घडली आहे। अजनूज परिसरातील पीडित युवतीचे विनायक पांडुरंग मगर याच्यासोबत प्रेम प्रकरण होतं। यातूनच शारीरिक संबंध ठेवल्यानं कुमारी मातेनं बाळाला जन्म दिलाय। मात्र या बाळाला स्वीकारण्यास विनायक मगर यानं नकार दिल्यानं या मातेनं आता श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान ही घटना दौंड परिसरातील असल्यानं श्रीगोंदा पोलिसांनी हा गुन्हा आता दौंड पोलिसांकडे वर्ग केलाय। शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप इथं शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतातून हिंदुस्तान पेट्रोलियमची वायुवाहिनी जात असल्यानं शेतकऱ्यांनी या वायुवाहिनीचं काम बंद पाडलंय। दरम्यान या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। या वायुवाहिनीच्या कामासंदर्भात शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी हरकती घेतल्या होत्या, मात्र त्या हरकतींवर कोणतीही कारवाई झाली नाही। काल शेतकऱ्यांनी आम्ही घेतलेल्या हरकतींवर आम्हाला लेखी उत्तर मिळावं तसेच या कामाची टेंडर प्रत मिळावी अशी मागणी करत वायुवाहिनीचं काम बंद पाडलंय। पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय। या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय। सध्या कांदा काढणी आणि साठवणुकीचं काम सुरू आहे, मात्र अचानक झालेल्या पावसानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं केलंय। अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय, सोबतच कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्नही उभा ठाकलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुळशी तालुक्यात पोलिसांनी वेगळं पॅटर्न अवलंबत तब्बल 402 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। निवडणुकीच्या काळात तालुक्यात शांतता राहावी यासाठी ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये मोक्का अंतर्गत 5 जणांवर तर इतर कलमानुसार उर्वरित गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे। निवडणुकीच्या काळात अपप्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अशी खबरदारी घेतली आहे। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी मध्य प्रदेशातून तस्करी करून आणलेली 5 पिस्तुलं आणि 9 जिवंत काडतुसांसह 2 सराईतांना अटक केली आहे। पुण्यातील स्वारगेट परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली आणि याच आधारे पोलिसांनी कारवाई करत तब्बल 1,51,800 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केलाय। यामध्ये मनोज धोत्रे आणि मोहसिन उर्फ मोबा शेख या 2 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। खर्च तपासणीत त्रुटी आढळल्यानं नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह 12 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्यात। नोटीस मिळाल्यानंतर 48 तासात खुलासा सादर करण्याचे आदेशही देण्यात आलेत। 1 ते 10 एप्रिल या कालावधीत उमेदवारांनी केलेल्या खर्चाची तपासणी करण्यात आली। यामध्ये 12 उमेदवारांच्या हिशोबात त्रुटी आढळल्यानं या नोटिसा पाठवण्यात आल्यात। विखे आणि जगताप यांच्यासह अन्य उमेदवारांना आता या बाबतीत खुलासा सादर करणं बंधनकारक आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागोजागी भरारी पथक आणि पोलीस यंत्रणेकडून वाहनांची तपासणी सुरू आहे। यामध्ये काल गुलटेकडी परिसरात वाहनाची तपासणी करताना गाडीतील 3.25 लाख रुपयांची रोकड निवडणूक आयोगानं नेमलेल्या पथकानं जप्त केली आहे। ही रोकड सध्या स्वारगेट पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे। गुलटेकडी परिसरात रात्री गस्त घालताना हा प्रकार समोर आलाय। दरम्यान गाडी आणि त्यातील पैसे महेंद्र कावेडिया यांची असल्याची माहिती मिळते। याबाबत आता अधिकचा तपास सुरू आहे। निवडणुकीच्या काळात नेते उमेदवार खेड्यापाड्यात जाऊन आपला प्रचार करतात, मात्र औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील हर्षी गावातील ग्रामस्थांनी नेते मंडळी गावात आले तर चोप दिला जाईल अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे सध्या या गावाची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे। पैठण तालुक्यातील ब्रह्मा गव्हाण उपसा सिंचन योजना गेल्या 23 वर्षांपासून रखडली आहे, मात्र निवडणुकीच्या काळात केवळ याबाबत आश्वासनं दिलं जातं, काम मात्र होत नाही। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मत मागायला याल तर चोप दिला जाईल असे होर्डिंग सध्या गावामध्ये पाहायला मिळत आहेत। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।